मामा हे घे. हो हो, देव तुमचं भलं करो. अहो सकाळपासून एकही जुडी विकली गेली नाही, परंतु साहेब आले आणि जुड्यांची अख्खी टोपली विकत घेतली बघा. चला. असेच आहात का तुम्ही? म्हणजे नाही, त्या दिवशी सुद्धा त्या फुलवाल्या काकांना तुम्ही 10,000ची मदत केलीत. कुणी? मी? मला नाही आठवत. चला. ते काका म्हणाले तसं देव खरंच तुमचं भलं करेल. एवढी मोठी मदत करत आणि पाठवत नाही म्हणता. खूप मोठं मन लागतं त्यासाठी. अरे बापरे. काय झालं? हे काही नाही, एवढं कौतुक केलं तुम्ही, पिशव्या जड झाल्या. काय? सॉरी सॉरी सॉरी. काय हरकत नाही. अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. हस हस, अजून हस. कारण तुझं हे हसणं, तुझी मैत्री हेच आपल्या लग्नाचं कारण ठरणार आहे. मी अशी फुल प्रूफ सिच्युएशन क्रिएट करीन ना की तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. बाय हुक और बाय क्रूक. वा 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 नचिकेत, अभिनंदन. मला इतकं बरं वाटतंय ना की फायनली तू माझं ऐकलंस. नाही नाही, आज मी भरवणार तुला. घे घे. गरम. अरे खा थोडं. घेतो मी. बरं घे. दी हे कुठे ठेवू? हा, तिकडे ठेव तिकडे. मी घेतो. नाही नाही, हे मी ठेवते. बरं दी, मी जातो, माझी बॅटिंग आहे. हो, जा जा. थँक्यू थँक्यू. काय झालंय काय? अगं अर्पिता, काय झालं? थांब 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 थांब, तुझं आधी तोंड गोड करू दे. घे घे घे. छान आहे, पण ग वहिनी काय झालंय काय? अगं अर्पिता, फायनली नचिकेतने माझं ऐकलंय. नचिकेत आज मी सांगितलेल्या कंपनीत इंटरव्ह्यू साठी गेला होता आणि बाबांच्या ओळखीने त्याला जॉब सुद्धा मिळालाय. म्हणून तर हे सगळं सेलिब्रेशन चालू आहे. अर्पिता, फायनली नचिकेतला जॉब मिळाला. अरे देवा, बाबांना सांगायचंच राहिलं. बाबांना आधी कळवते. सांग सांग. आता उगाच त्याच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. मोठ्या मुश्किलीने मार्गावर आलाय तू. आई अगं त्याची एक मिनिट, तुम्ही कशाला वाद घालताय? अगं मी खुश आहे खरंच. आणि बरोबर आहे आईचं, कल्याणीचं. आईने, कल्याणीने, तुम्ही सगळ्यांनीच मला आजपर्यंत खूप सपोर्ट केलाय, खूप वेळ सुद्धा दिलात. पण आता मला माझे प्रयत्न थांबवायला हवे ना. अगं आता सगळी जबाबदारी मी घ्यायला हवी. सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. बरं मी आलो फ्रेश होऊन. हा, असाच निर्णयावर ठाम राहा नचिकेत. होय, तू नको टेन्शन घेऊस. हा, वहिनी प्रेम करतेस ना ग त्याच्यावर? मग त्याची होणारी घुसमट, त्याचं दुःख जे मला जाणवते ते तुला नाही का जाणवते? जाणवतंय, पण आज कदाचित त्याला त्रास होईल. पण पुढे जाऊन त्याला कळेल की मी जे केलं तेच योग्य होतं. बरोबर आहे कल्याणी. काही स्वप्न नाही पूर्ण होत, नाही होत मनासारखं. स्वप्नांपेक्षा घर महत्वाचं. चल चक्का घेऊन येऊया
आज श्रीखंडाचा बेत करूया. चला. बाबा पेपर घेतो. भारतीय चलन रुपया, कुवेतचे चलन दिनार. दादा मी अजूनही आशा सोडलेली नाहीये. मला खात्री आहे हे सगळं बदलेल. दी, तू कॉल करत होतीस ना? मी लेक्चर मध्ये होते. हो अगं ते आलं माझ्या लक्षात. अगं तुला एक चांगली बातमी द्यायची होती. काय? आपल्याला एका बर्थडे पार्टीची ऑर्डर मिळाली आज संध्याकाळीच आहे. आज? हो म्हणूनच तुला फोन करत होते. मार्केटला जायचं होतं ना. चल लगेच निघूया. नाही मी आणलंय सगळं सामान. आपण लगेच तयारीला लागूया. सगळी तयारी इथूनच करून जायचंय. भाज्या चिरायच्या आहेत, मसाले बनवायचे आहेत. तिकडे जाऊन डायरेक्ट जेवण बनवायचं. मी फ्रेश होऊन आले लगेच. हा ये. चला मी तुला मदत करतो. भाज्या वगैरे धुवून घेतो जरा. नाही दादा तू बस, तू दमला असशील. नाही काही जमलेलं नाही, मी आलो. अरे बाबा लवकर करा रे, तासाभरात पाहुणे येणार आहेत. किती कामं पडलेले आणि तुम्ही लोक आलोय आम्ही. असे खूप म्हणाली. अरे खास मैत्रीण म्हणता आणि इतक्या उशिरा येत आहे. सॉरी कुठे आहे राजसी? आम्हाला विश करायचं तिला. ठीक आहे. मनासारखं झालेलं दिसत नाही. उभ्या का जा, तिचा मूड बदला. जाऊ. बेबी हाय. अरे तू ती लाइटिंगचा बेबी, you look so beautiful. So gorgeous. Girl.